धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरण व संवर्धनासाठी प्रस्तावित 5 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्याच्या प्रस्तावाला चौकशी अहवाल येईपर्यंत स्थगिती द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर डुरके यांनी सभागृह नेते यांच्याकडे केली आहे। सागर टुरके यांनी सांगितले की गेल्या 6 महिन्यांपासून धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरण व संवर्धनासाठी यापूर्वी झालेल्या खर्चातील कथित अनियमिततेबाबत ते सातत्याने पाठपुरावा करत असून महानगरपालिकेला अनेक वेळा निवेदने दिली आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार सन 2018 मध्ये या तलावाच्या विकासासाठी सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। या कामावर 9 ते 12 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्या खर्चाचे स्वरूप दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। याच पार्श्वभूमीवर नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यापूर्वी मागील कामांची सखोल चौकशी करून अहवाल जाहीर करावा, चौकशी पूर्ण होईपर्यंत नव्या निधीचा प्रस्ताव स्थगित ठेवावा अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही सागर टुरके यांनी दिला आहे। गेल्या 6 महिन्यापासून जे जुळा सोलापूर विजापूर रोडला छत्रपती संभाजी महाराज कंबर तलाव आहे त्या सुशोभीकरणासाठी 9 ते 10 कोटी रुपये मंजूर झाले होते आणि दुसऱ्या टप्प्यात 5 कोटी रुपये, असे टोटल 17 कोटी रुपये मंजूर झाले होते आणि यात अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे। याची चौकशी लावण्याकरता मी सातत्यानं 6 महिने झाले मी महापौर, उपमहापौर आणि आयुक्त साहेब, सभागृह यांच्याकडे सगळ्यांना निवेदन दिलं, लोकप्रतिनिधींना दिलं, आयुक्तांना दिलं। शेवटी अखेर आयुक्त साहेबांनी त्याची चौकशी लावण्याचे आदेश दिले आणि त्याचे आदेश वीणा पवार मॅडम यांना सोपवण्यात आले आहे आणि हे विषय असून देखील प्रलंबित विषय आहे, तिथं अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे आणि या महापालिकेने नवीन 5 कोटी रुपये ते सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत आणि ते येत्या सोमवारी जे बोर्ड मीटिंग आहे महापालिकेत तिथे ते विषय मांडून ते प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे। त्याकरता मी आज नरेंद्र काळे साहेबांना भेटला, आमच्या प्रभागातील नगरसेवकांना भेटून त्यांना एक निवेदन देण्यात आले की बाबा अगोदरची जी चौकशी चालू आहे त्या चौकशीचंच अजून काय अहवाल आलेला नाही आहे, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नवीन 5 कोटी रुपये मंजूर करू नका। कारण तिथं झाडं लावण्याकरता, गाळ काढण्याकरता आणि जलपर्णी काढण्याकरता अत्यंत कोटीने खर्च केलेला आहे, जनतेचा पैसा आहे। त्याचे चौकशी अहवाल आल्यानंतर आपण 5 कोटी रुपये नवीन मंजूर करा ही विनंती करण्यासाठी मी आज आलो होतो। तसेच तलाव परिसरातील रहिवासी राजू कलमाडी यांनीही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलावात अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। ही दिवसेंदिवस समस्या सुटत नाही ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज तलावासाठी एवढे 17 कोटी रुपये खर्च केले का? त्यामध्ये ते काय दाखवले की ड्रेनेजचं पाणी येऊ नये त्यासाठी त्यांनी काही उपाययोजना केली, पण ते काही उपाययोजना काही झाले नाही, फक्त कागदावर राहिलेत। जैसे थे परिस्थिती तिथं आज सुद्धा आहे आणि त्या पाण्यामुळे एवढं भयानक तिथं मच्छराचं प्रमाण एवढं भयानक वाढलं आहे की लहान मुलं, वयोवृद्ध जे आहेत, ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड प्रमाणामध्ये ह्याचा त्रास सहन करावा लागतो आणि लहान मुलांना त्या भागातील दर 10 घराच्या मागं 4 घरामध्ये डेंग्यूचे रुग्ण तुम्हाला हे आढळणारच तिथं आणि मलेरिया, डेंग्यू ह्यामुळे त्या भागातील लोकांना एवढं त्रास झाला आहे की असं वाटलं की लोक का म्हणून इथं महापालिकेचं कर भरतात आणि 5% सूट घेणारे आपल्या भागात भरपूर लोक आहेत। एवढं सूट घेऊन हे करून सुद्धा परिस्थिती जसे ते असल्यामुळे आता आम्ही एक नवीन पवित्र घेतलं की येत्या 6 महिन्यामध्ये जे काय अहवाल येईल त्या अहवालानुसार आम्ही वाट बघणार आणि शेवटी आम्ही तिथं कंबातरावमध्ये अर्धनग्न त्या घाण पाण्यामध्ये आम्ही उभारून आंदोलन करणार।